नमस्कार, मी स्नेहा. स्वागत आहे स्नेहाज अन्नपूर्णा किचन या आपल्या आवडत्या चॅनेलवर. आज आपण बनवणार आहोत एक मसालेदार आणि चविष्ट रेसिपी, दम आलू. ही रेसिपी उत्तर भारतात खूपच प्रसिद्ध आहे आणि तुम्ही एकदा घरी बनवलीत तर बाहेरचं खाणंच विसरून जाल. चला तर मग लागणाऱ्या साहित्यापासून सुरुवात करूयात. मी इथे 10 ते 12 बटाटे वाफवून घेतलेत, 3 कांदे किसून घेतलेत, 2 टोमॅटो किसून घेतलेत, तमालपत्र 2, लवंग 2, हिरवी वेलची 2, दालचिनी 2 तुकडे, चक्री फूल 1, बटर 2 चमचे, आले लसूण पेस्ट 2 चमचे, मीठ चवीनुसार, हळद 1 चमचा, कसुरी मेथी 2 चमचे, दही 1 छोटी वाटी, काजू 10, शहाजिरे 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, धने 1 चमचा, कश्मीरी मिरची 4, लवंगी मिरची 4. कढई गॅसवर ठेवली आहे. आता आपल्याला इथे थोडं जास्तच तेल घालायचं आहे, कारण आपल्याला बटाटे डीप फ्राय करायचे आहेत. मी इथे बटाटे मीडियम साईजचे घेतलेत. तुम्हाला यापेक्षा छोटे मिळाले तर खूपच छान. वाफवलेले बटाटे काटा चमच्याने टोचे करून घ्यायचे. इथे आपल्याला बटाटे सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत. बटाटे फ्राय झालेत. आता एका प्लेटमध्ये काढूयात. मिरची, धने, जिरे, काजू साधारण गरम करून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची. कुकरमध्ये 2 पळ्या तेल घालूयात. 1 चमचा बटर, खडे मसाले घालायचे. आता कांदा घालूयात. कांदा साधारण गुलाबी झालाय. आता शहाजिरे घालायचं. लगेच मीठ घालायचं. आले लसूण पेस्ट घालूयात. आता थोडंसं परतून घेऊया. टोमॅटो प्युरी घालूयात. हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ झाला. आता मिरची पावडर घालूयात. हळद घालायची. मी इथे मिरच्यांची वेगळी पावडर बनवून घेतली. धने जिरे काजूची वेगळी बनवून घेतली. यामध्ये तुम्ही अर्धा चमचा बडीशेप ऍड करू शकता. आता काजू धने जिरे पावडर घालूयात. हे मसाले आपण छान परतून घ्यायचे. आता दही घालूयात. दही आपण इथे फ्रेश घेतलंय.
थोडंसं मिक्स करून लगेच बटाटे घालून घ्यायचे. थोडंसं परतून 1 मिनिट आता झाकण ठेवूयात, म्हणजे दही मसाल्यांमध्ये थोडं शिजून येईल. कसुरी मेथी घालूयात. लगेच गरम पाणी घालून घ्यायचं. बटाटे अलगद मिक्स करूयात. हे बघा, ग्रेव्हीला साधारण उकळी आली आहे. आता कुकरचं झाकण लावून 1 शिटी द्यायची, म्हणजे बटाट्यांमध्ये मसाल्यांचा फ्लेवर उतरेल. हे बघा, आपलं दम आलू तयार झालं. पुरी, गरम गरम चपाती, भाकरी, रोटी सोबत खूपच चविष्ट लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चवदार, झणझणीत आणि अगदी घरच्या घरी बनणारी. चला तर मग लवकरच भेटू अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.